जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य आज दत्त सोहळ्यासाठी आपण काय म्हणणं आहे आपल्या? हे आमचं उपपीठ मराठवाडा आहे. आमचं जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम हे मुख्य पीठ आहे. जसे शंकराचार्य 4 आहेत तसे आम्ही 3 रामानंदाचार्य आहोत. तर ते रामानंदाचार्यांचं दक्षिणेकडचं पीठ म्हणजे मी दक्षिणेकडचा रामानंदाचार्य, जसे दक्षिणेकडचे शंकराचार्य तसं. तर त्यांचं आमचं हे उपपीठ आहे मराठवाडा. आणि आम्ही दरवर्षी येत असतो. एकात्मता, बंधुभाव निर्माण व्हावा, लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनं जी असतात त्या व्यसनांपासून लोक दूर व्हावेत आणि समानता हा आमचा अजेंडा आहे. म्हणजे जात पात पूछे ना कोई, जो हरी का भजे वो हरी का होय, हा आमचा संदेश आहे. आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्रीय बंधुत्व कसं निर्माण होईल, शांतता कशी निर्माण होईल. मराठवाड्यामध्ये आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला तर प्रचंड व्यसनांचं प्रमाण होतं, परंतु आम्ही आता जवळजवळ 10-15 वर्ष इकडे येतो आहे आणि तिथपासून पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये व्यसनमुक्तीला आळा बसलेला आहे. अंधश्रद्धांना आळा बसलेला आहे. इकडे भयंकर अंधश्रद्धा होत्या, तर त्या अंधश्रद्धांना आळा घातलेला आहे. कारण माझं सांगणं आहे की तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा, अशी त्रिसूत्री आम्ही लोकांना सांगत असतो. आणि माझा संदेश आहे, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. आम्ही नुसतं अध्यात्म सांगत नाही, तर अध्यात्मा व्यतिरिक्त म्हणजे अध्यात्म गरजेचं आहे. अध्यात्माशिवाय आपल्याला मनशांती मिळणार नाही. अध्यात्मामधला वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की आम्हाला संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक-बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचे गुण हे अध्यात्म देत असतं. आणि त्यामुळे अध्यात्माची नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर सामाजिक सेवेला आम्ही जास्त महत्त्व देतो. कारण आमचा विशिष्ट अद्वैत सिद्धांत असं सांगतो की जगत आणि ईश्वर हे सर्व एकच आहे. म्हणजे त्याच्यातच परमेश्वराचं अस्तित्व आहे. आणि माझ्या भाषेत सांगायचं झालं, हे रामानंदाचार्यांच्या भाषेत सांगितलं, जगत आणि ईश्वर हा सर्वत्र आहे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर मी सांगितलं, अणुरेणूत देव आहे, नरेंद्र मनी शोधून पाहे. तर अणुरेणूमध्ये प्रत्येकामध्ये चैतन्य जे आहे तोच देव आहे. आणि त्या मानवतेची सेवा करणं म्हणजेच ईश्वरी सेवा करणं, असा आमचा दृष्टिकोन आहे. म्हणून आतापर्यंत आम्ही 165 लोकांचे देहदान केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासकीय महाविद्यालयामध्ये 165 लोकांना बॉडी डोनेट झालं आहे. त्यानंतर 90 लोकांना आमचं ऑर्गन डोनेट झालेलं आहे. आम्ही दरवर्षी थॅलेसेमिया, सिकल सेल, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर या रुग्णांसाठी दरवर्षी कॅम्प घेतो 15 दिवसाचा, जानेवारी महिन्यामध्ये. आता पण पुढच्या महिन्यामध्ये तो होईल. तर गेल्या वर्षी आम्ही कॅम्प घेतला, म्हणजे ह्या वर्षाच्या अगदी पहिल्या सुरुवातीला 4 जानेवारी ते 19 जानेवारी याच्यामध्ये आम्ही 1,36,272 रक्तबाटल्या दिल्या. परवाच आम्ही वृक्षारोपणसाठी एक लोकांना आवाहन केलं. त्यामुळे ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये 1,11,334 लोकांनी झाडं लावली. आता पुढच्या महिन्यामध्ये कच्चे बंधारे कमीत कमी 5,000 कच्चे बंधारे बांधले जातील. कारण ग्लोबल वॉर्मिंग जे आहे, या ग्लोबल वॉर्मिंगसाठी आम्ही जनजागरण करतो. ह्या आमच्या पीठावरून सुद्धा दिंडी निघते, आमची नागपूरवरून दिंडी निघते. 45 दिवस लोक पायी चालत जातात नागपूरवरून, म्हणजे हजारो किलोमीटरचा प्रवास करून नागपूरवरून दिंडी येते, मराठवाड्यातून दिंडी येते, इथून या मठावरून. आमचा नाशिकला मठ आहे, तर नाशिकवरून दिंडी निघते. अशा आमच्या 6-7 ठिकाणावरून दिंड्या निघतात. आणि त्याच्यातून आम्ही पर्यावरण जागृती, ग्लोबल वॉर्मिंग जागृतीचं काम करतो. असं अनेक क्षेत्रामध्ये माझं काम आहे. म्हणजे व्यसनमुक्तीचं असेल, धर्माच्या बाबतीमध्ये असेल. मी तर धर्मगुरूच आहे, त्यामुळे माझं कामच आहे. 1,53,310 लोकांना आतापर्यंत आम्ही धर्मामध्ये घेतलेलं आहे. परत नाशिकमध्ये पण कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये 437 लोकांना आम्ही परत धर्मामध्ये घेतलेलं आहे. अशी कसं आहे की वृक्ष तोड होत नाही. वृक्षाचं ते प्लांटेशन दुसऱ्या ठिकाणी करतायत, ती गैरसमज पसरवून दिलं जातं आहे सरकारच्या विरुद्ध. आता वृक्ष काढल्याशिवाय तिथले आम्हाला साधू संतांना जागा तर मिळणार नाही आहे. मी पण नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरी की आता जो डेपो आहे, एस-टीचा डेपो तिथे जो झालेला आहे नाशिकला, तिथे मागच्या कुंभामध्ये आमचा स्वतःचा मंडप लागलेला होता. तर आमचे जे खालसे आहेत हे लागणार कुठे? त्यामुळे जागा तर गरजेची आहे. त्यामुळे जे वृक्ष 12 वर्ष झालेले आहेत ना, 12 वर्षामध्ये वृक्ष लागवड झालेली आहे. आणि ही वृक्ष लागवड जी आहे, ही वृक्ष लागवड हटवल्याशिवाय तिथं कुंभ होऊ शकणार नाही.
कुंभ हा प्रतिष्ठेचा विषय, आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. तर कुंभ तर झाला पाहिजे. मग शासनाला ती झाडं तर हटवावे लागतील आणि शासन तर सांगतंय की वृक्षाची लागवड करा म्हणून. त्या मला वाटतं की चुकीचं काहीतरी शासनाबद्दल पसरवलं जातं आहे. ते प्लांट काढतायत, तिथून झाडं काढतात, दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात. मला जी माहिती मिळाली त्याच्यावरून तर ते दुसरीकडे शिफ्ट करतात. मग असं जर शिफ्ट करत असेल तर राजकारणाला राजकारण करणं योग्य आहे असं मला वाटतं. भाजपचा हिंदुत्ववादी भूमिका आहे. भाजपच्या हिंदुत्वाविषयी आपण काय भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, त्यामध्ये शंका घेण्याची काही गरज नाही आहे. कारण ते हा गैरसमज आहे. कारण भाजपच्या काळामध्ये, म्हणजे मी भाजपचा कोणी प्रवक्ता नाही आहे, पण भाजपच्या काळामध्ये आतापर्यंत दंगली झाल्या नाही की याच्यापूर्वी भाजपच्या अगोदरची जी सरकार होते त्यावर किती दंगली झाले, किती बॉम्बस्फोट झाले. भाजपचं सरकार 2019 पासून आलेलं आहे समजा, तर तिथपासून बॉम्बस्फोट झाले. परवा दिल्लीला जो झाला प्रकार तो जर सोडला तर आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये की आपल्या देशामध्ये दंगली नाही झाल्या, समजलं. त्यामुळे भाजप मुसलमानच्या विरुद्ध आहे, मुसलमानांमध्ये असंतोष पसरवला, तर हे चुकीचं म्हणणं आहे असं मला वाटतं. अभिनेता सयाजी शिंदे आहे, त्यांनी तपोवन येथे वृक्षांवरती प्रभू रामाचं नाव असू द्या, नाहीतर हनुमानचं नाव असू द्या, असं लिहून ठेवले आणि वृक्ष कत्तल आता थांबवण्याचा त्यांना विश्वास तसं वाटतंय. कसं पाहता तुम्ही, कॉन्ट्रोवर्सी केली जाते का त्या मुद्द्यावर? कसं आहे की सयाजी शिंदे हे एक अतिशय उत्तम प्रकारचे हे आहेत, नाट्यकर्मी आहेत किंवा कलाकार आहेत. आणि त्यांनी जे वृक्ष वाचले पाहिजे ह्याच्यासाठी जी भूमिका घेतली तीच स्तुत्य आहे, त्याच्यात गैर काहीच नाही आहे. परंतु वृक्ष तोडले जातात हे जे सांगितलं जातं हे जाणूनबुजून कोणीतरी पसरवतं असं मला वाटतं. त्याचं वेगळ्या ठिकाणी प्लांटेशन केलं जातं आहे. JCB सारखे असे काही अवजार वापरून ते बुंदातून काढले जातात आणि दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले जातात. आता राजकारण हा माझा विषय नसल्यामुळे विरोधकांवर बोलण्या एवढा मी काही मोठा आहे असं मला वाटत नाही आहे. त्यामुळं मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मी न दिलेलं सगळ्यात चांगलं होईल असं वाटतं. धार्मिक लोकांनी राजकारणाकडे वळावं का? राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी तुमचं काय विचार आहे? कसं आहे, प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. मला जर विचारलं तुम्ही राजकारणात येणार का, तर मी सांगेन बिलकुल येणार नाही, बिलकुल येणार नाही. आणि राजकारणावर बोलण्याचा मला अधिकार आहे असं मी समजत नाही. त्यामुळे हा ज्याचा त्याचा आवडीनिवडीचा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आम्हाला डायरेक्ट थेट लोकांमध्ये जाता येतं, लोकांची सुखदुःख समजून घेता येतात आणि लोकांना अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहाराची सांगड घालून कसं जगायचं हे सांगता येतं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी खुश आहे. बाकीच्या सत्पुरुषांनी राजकारणात जावं की न जावं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. नाशिकचा कुंभमेळा जो आहे तो नाशिकचा कुंभमेळा माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि इकडे देवेंद्रजी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत यशस्वी होईल असं मला वाटतं. आमचे म्हणजे BJP नेहमी त्यांना संकटमोचन म्हणतात, ते गिरीश महाजन त्याचे कुंभमेळ्याचे मंत्रीच आहेत आणि त्यामुळे ते योग्य प्रकारचे नियोजन करतील अशी अपेक्षा आहे. आणि ते नियोजन जर झालं तर चांगल्या प्रकारे कुंभमेळा होईल आणि ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो झाला पाहिजे कुंभमेळा असं मला वाटतं. कारण जगभरामध्ये आपल्या देशाचं म्हणजे राज्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव होतं आणि ते पवित्र स्थळ आहे, ते टिकवून ठेवणं. आपली संस्कृती टिकली तरच आपण टिकणार आहोत, धर्म टिकला तरच टिकणार आहोत. धर्माच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना लक्षात घ्या की गोव्यामध्ये ज्यावेळेला झामोरीन राजानं ईस्ट इंडियन कंपनीला प्रवेश दिला आणि ईस्ट इंडियन कंपनी ही गोव्यामध्ये आली, त्यावेळेला आले असतील किती लोक? 1000, 1200, 2000, 5000 लोक आले असतील कंपनीच्या माध्यमातून. परंतु 150 वर्ष इंग्रजांनी राज्य कसं केलं? तर धर्मावरच आधारित राज्य केलं. त्यांनी पादरी आणले आणि धर्मांतरांची कामं केली. याच्यावर मी मोठं काम करतो. मी आतापर्यंत 1,53,310च्या दरम्यान कुटुंबांना हिंदू धर्मात आणलेलं आहे. हे पादरी जे आहे ते पादरी काय करतात की धर्मांतर करायचं आणि लोकांना कन्वर्ट करून आपली वोट बँक बनवणे हा उद्देश आहे. जसा मुसलमानांची वोट बँक बनवण्याचा मुसलमानांचा उद्देश आहे, तशी ख्रिश्चनांचं एकदम सुप्तपणे काम चालू आहे. ते काय करतात, तुमचं नाव बदलत नाही, तेल पाणी लावायचं त्याला बाप्तिस्मा असं म्हणतात. तो बाप्तिस्मा ते करतात आणि तुमची प्रार्थना पद्धत जी आहे ती उपासना पद्धत बदलून टाकतात. तो ख्रिश्चन होतो, आडनाव बदलत नाही, नाव बदलत नाही. त्यामुळे आदिवासींच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्याबरोबर उकळता येतात, असं ते षडयंत्राचा भाग आहे. स्वामीची देहदानाबद्दल तुम्ही म्हणले की विशेष तुम्ही उपक्रम राबवणार आहे.
राबवला. मी राबवला तर त्यामध्ये अजून काय आव्हान करणार तुम्ही जनतेला, कारण याला एक धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं जाते, बरोबर प्रत्येक समाजानं पुढे यावं का ते आलं पाहिजे. आम्ही 56,567 अर्ज शासकीय महाविद्यालयांमध्ये दिले 2016 साली आणि नुसते अर्ज देऊन थांबलो ना आम्ही, तर त्याच्यातले 165 लोकांनी आतापर्यंत बॉडी डोनेट केलेले आहे. तेव्हा ही काळाची गरज आहे. नवीन डॉक्टर जर तयार व्हायला पाहिजे असतील तर बॉडी डोनेट करणं गरजेचं आहे. आणि हे काय आपण नवीन करतो असं नाही, याला अध्यात्मामध्ये आधार आहे. दधीजी नावाचे आमचे ऋषी होऊन गेले. या दधीजी ऋषींनी वृत्रासुराला मारण्यासाठी आपली हाडं दिली होती, बॉडी डोनेट केलं होतं. आणि त्यामुळे तो आपल्याला वारसा आहे, वेदसंपन्न आपली संस्कृती आहे आणि तिथून आलेला वारसा आहे. त्यामुळे मी करतो हे काही वेगळं करतो अशातला प्रकार नाही. हे वेदोक्त आहे, शास्त्रसंमत आहे आणि लोकांनी आपली बॉडी जाळून टाकण्यापेक्षा ती बॉडी जर संशोधनासाठी दिली तर उदयनमुख डॉक्टर तयार होतील आणि आपल्या भावी पिढीला ते ती सुखकारक व्यवस्था उपलब्ध होईल. म्हणून लोकांनी पुढे यावं आणि करावं. आणि आता चांगलं झालं आहे, म्हणजे आम्ही दिवसाला 3-4 दिवसानं एक तरी आमच्याकडे बॉडी डोनेट झालेलं असतं.